तुम्ही जो एव्ही बघितला तो होता द प्रोव्हिन्स फेज 2 पुण्यामध्ये इथला. आणि त्याच प्रोजेक्ट बद्दल त्याच स्कीम बद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल माहिती बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, न्यूजपूरमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मी तुमचा होस्ट आणि दोस्त विजय. आज तुमच्यासाठी घेऊन आलेला एक नवीन स्कीम नंबर 671A 671B आणि ही स्कीम आहे द प्रोव्हिन्स फेज 2. या स्कीम बद्दल आपण या व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील. सर्वप्रथम स्कीम बद्दल थोडक्यात माहिती. स्कीम कोड आहे 671A 672B. स्कीम नाव आहे द प्रोव्हिन्स फेज 2. लोकेशन आहे पुनावळे. इथे टोटल फ्लॅट्स आहेत 1 आणि 2 BHK असे 2 टाईपचे फ्लॅट्स आहेत. तर त्याच्यामध्ये 19 1 BHK आणि 3 2 BHK फ्लॅट्स आहेत. त्यांचा कार्पेट एरिया आहे 1 BHK चा 31 ते 49 स्क्वेअर मीटर पर्यंत. 49 स्क्वेअर मीटर फॉर 1 BHK खूप मोठा झाला. आणि 2 BHK पण सेम रेंज मध्येच आहे 49 स्क्वेअर मीटर पर्यंत. हे सर्व LIG इन्कम ग्रुप साठी आहेत. अगेन LIG साठी आहेत, बट EWS वाले सुद्धा इथे अप्लाय करू शकतात. त्यांची कॉस्टिंग आहे 31 स्क्वेअर मीटर वाला जो आहे त्याची 16.5 लाखापर्यंत जाते आणि 49 स्क्वेअर मीटर वाला जो आहे त्याची 29 लाख, जवळपास 1 BHK मध्येच तुम्हाला डबलचा डिफरन्स जाणवतो इथे. 16 आणि 29-30च्या रेंज मध्ये. आणि जो 2 BHK आहे त्याची 30.5 लाखापर्यंत कॉस्टिंग जाते. भाड्याची प्राइस याच्यामध्ये ऍडिशनल चार्जेस येतील तर ती कॉस्ट मिळून पूर्ण 35-36च्या रेंज मध्ये जाईल. आणि 1 BHK ची सुद्धा जे की 29 वाला आहे तो पण 34 पर्यंत जाऊ शकेल. याचं पोझिशन आहे मार्च 2024 पर्यंत. कॉन्फिगरेशन इथे 1 आणि 2 BHK आहे. आणि प्राइस तर बघितले तुम्ही बऱ्यापैकी जास्त आहे. त्यासोबतच त्यांची सेपरेट बिल्डिंग सुद्धा आहे, जे की म्हाडा प्लस कमर्शियल अशी बिल्डिंग असेल फ्रंटवाली, जे तुम्ही इथे पण बघताय. तर हा फ्रंट गेट आहे त्यांचा, ज्याच्यामध्ये की बिल्डिंग्स येतात बाकीच्या 4 ते 5 टावर्स आहेत. आणि त्याच्या जो फ्रंटला तुम्हाला 2-3 मजली हा दिसतोय, तर तिथे हा कमर्शियल असणार आहे. आणि कमर्शियलच्या वरती जे काही फ्लॅट्स असणार ते म्हाडाचे फ्लॅट्स असणार आहेत. 4-5 फ्लोअरचे आहेत ते म्हाडाचे फ्लॅट असणार आहेत. तो पहिले 2-3 फ्लोअर ही कमर्शियल साठी असेल आणि वरचे बाकीचे 4-5 फ्लोअर म्हाडासाठी असणार आहेत. आणि बाकीच्या 5 बिल्डिंग आहेत जे की 12 मजली बिल्डिंग्स असते. लोकेशन बद्दल, लोकेशन इन शॉर्ट तुम्हाला सांगतो की तुम्ही ऐश्वर्या इन्सिग्नियाचा व्हिडिओ बघितला असेल. लोकेशनचे इन्फॉर्मेशन त्याच्यावरनं पण समजली असेल, किंवा ऐश्वर्या इन्फिनिटीचं ज्यांनी बघितलंय त्याच्यावरनं पण तुम्हाला जे लोकेशन आहे तर ते सेमच, जवळपास सेमच लोकेशन आहे. त्याच्या जवळच आहे. त्याच्या बाजूला की पुनविले आहे, जे की फारेन स्पेसिसचा प्रोजेक्ट आहे. त्याच्यामुळे लोकेशन बद्दल मी जास्त काही सांगणार नाहीये. हा दत्तवाडी जो चौक आहे तिथनं तुम्हाला आतमध्ये जायचं आणि तिथे तुमचं आपलं प्रोजेक्टचं लोकेशन भेटेल. आणि इथनं प्रपोज फेज 2 साठी पण रस्ता आहे, बट आज सध्या तरी नाही. प्रपोज देतो, किती वर्ष लागतील डोंट नो. सध्या हा एरिया सध्या डेव्हलप होतोय, तर सध्या एवढं जास्त तुम्हाला काही तिथे भेटणार नाही. आय मीन मॉल्स वगैरे किंवा मग खूप स्टोअर्स वगैरे असंच कमर्शियलाइज जास्त झालेलं नाहीये. रेसिडेन्शियल सध्या चालू आहे, नवीन कन्स्ट्रक्शन आहे सर्व. त्यानंतर जवळपासचे लोकेशन्स त्या प्रोजेक्ट पासनं, द प्रोव्हिन्स पासनं तुम्ही बघू शकता. सेम अगेन सेमच येतं. अक्षरा इंटरनॅशनल स्कूल, इंदिरा कॉलेज, JSPM कॉलेज, मुंबई पुणे हायवे आहे, भूमकर चौकापासून जवळ आहे. तो हे सर्व डिटेल्स तुम्ही बघू शकता. त्यानंतर मास्टर लेआउट, जसं की तुम्हाला सांगितलं की त्यांच्या 5 टावर्स आहेत, ज्याचे की फेज 1 मध्ये हे शेवटचे 3 टावर झालेले आहेत, A2, C आणि D, 12 मजली. आणि फेज 2 मध्ये हे A1 आणि B, A1B आणि AA1 असं पण दिलेलं आहे कुठे कुठे. सो हे 2 टावर्स आहेत फ्रंटचे. आणि त्याच्यानंतर म्हाडा प्लस कमर्शियलचा जो असेल तो, तर इथे तुम्हाला बघू शकता. ही जी पहिली बिल्डिंग दिसते एंट्री केलं ती कमर्शियल पहिल्या 2-3 मजले आणि त्याच्यानंतर 5 मजले म्हाडाची बिल्डिंग असेल. आणि बाकीच्या त्या कमर्शियल, आय मीन प्रायव्हेट बिल्डर प्रायव्हेटली तो बाकीच्या फ्लॅट्स विकतो. आणि हे म्हाडासाठी असतील. बाकी जास्त काही डिटेल नाही याचा. हे पण भेटलं नाही मला
फ्लोर प्लॅन भेटलेला नाहीये. मी बऱ्याच साईटवरती चेक केलेला आणि इनफॅक्ट रेरावरती जी पहिली बिल्डिंग दिलेली आहे माडाची, ते रेरावरती त्यांनी फक्त कमर्शियल बिल्डिंग म्हणून दिलेलं आहे. अजून ते रेरावरती सुद्धा त्यांनी अपडेट केले नाही. बट समहाऊ मला भेटला तो प्लॅन. ऍटलीस्ट लेआउट प्लॅन भेटलेला आहे, बट फ्लोर प्लॅन भेटलेला नाहीये. तर जेव्हा भेटेल मी ते तेव्हा अपडेट करेल तुम्हाला, किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ते मी पोस्ट करेल जेव्हा त्याचा प्लॅन भेटेल तेव्हा. त्यानंतर मार्केट रेट बद्दल, बिल्डर इथे बिल्डरचा रेट आहे ते 50 लाखापर्यंत 2 BHK चा, ज्याचा की कार्पेट एरिया थोडासा 600च्या रेंजमध्ये जातो, 550 600 का 650च्या रेंजमध्ये. त्याप्रमाणे मी 1 BHK चा रेट कॅल्क्युलेट केला. जो आपला 16 लाखाचा आहे तो 25 लाखापर्यंत, आणि जो 29-30 लाखाचा तो 35 लाखापर्यंत, आणि 2 BHK ची 40 लाखापर्यंत रेंज जाऊ शकते. अगेन थोडासा मी कमीच पकडतो, म्हाडाचे फ्लॅट्स आहेत म्हणून, ऍक्च्युअल जे काही रेट्स असतात त्याच्यापेक्षा. आणि ही एक कमर्शियल प्लस म्हाडाची बिल्डिंग आहे, त्याच्यामुळे आय डोंट नो हे इन्क्लूड असेल की नाही सोसायटीमध्ये. त्याच्यामुळे अम्युनिटीज वगैरे तुम्हाला यूज करता येतील की नाही, सो हे थोडेफार बाकीच्या गोष्टी असतात, त्याच्यामुळे मी थोडेसे रेट्स कमी पकडतोय ते. सो हे होतं या प्रोजेक्ट बद्दलचे डिटेल्स. जास्त काही नव्हतं या प्रोजेक्ट बद्दल सांगण्यासारखं, त्याच्यामुळे मी जास्त काही इन्क्लूड केलेलं नाहीये. त्यानंतर फायनल वर्डिक्ट, अगेन फ्लोर प्लॅन बद्दल क्लॅरिटी नाही, त्याच्यामुळे हे देणं मला तरी, मी तरी सांगू शकत नाही सध्या तरी इनिशियल स्टेजला की बाय परचेस करावे की नाही करावं, कारण की बऱ्याच गोष्टी आता एक तर रेटमध्ये बघा तुम्ही, जास्त काही तफावत नाहीये. इनफॅक्ट 1 BHK चा रेट जो त्यांनी सांगितलाय 30 लाखासाठी, आपल्याला मार्केट रेट प्रमाणे 35 किंवा 40 पर्यंत तुम्हाला भेटून जाईल. इथे नाही येते, इथे 2 BHK आहे, तर जे की 50 लाखापासून स्टार्ट होत आहे, आणि भाड्याचा रेट 30 लाख आहे, ऍडिशनल चार्जेस पकडले 35. सो थोडाफार डिफरन्स आहे, जास्त डिफरन्स नाही आहे. सो रेटमध्ये पण नाही, आणि लोकेशन पण सध्या चांगलं आहे, सध्या डेव्हलप होत आहे, पण अजून वेळ लागेल त्याला. आणि फ्लोर प्लॅन बद्दल माहित नाही, सेपरेट बिल्डिंग आहे, कमर्शियल प्लस माडा, तो एक प्रॉब्लेम आहे. सो याच्यावरनं मी तरी पॉझिटिव्ह, आय मीन मी मला पर्सनली अप्लाय करायचं असतं तर मी अप्लाय केलं नसतं इथे. सो हे होतं माझं मत. तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. आणखी काही इन्फॉर्मेशन असतील, काही लोक मला कमेंट पण करतात, काही इन्फॉर्मेशन शेअर करतात, सो थँक्यू त्याच्याबद्दल. आणि सेम इन्फॉर्मेशन तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती जॉईन करून सुद्धा तिथे सुद्धा शेअर करू शकता, म्हणजे सर्वांना ती इन्फॉर्मेशन माहिती होईल. कारण की मला परत परत छोट्या छोट्या गोष्टींचे व्हिडिओ बनवणं पॉसिबल नाही, बट तुम्ही टेलिग्राम ग्रुपवरती जॉईन करून तिथे तुम्ही कमेंट करू शकता, इनफॅक्ट लोकांना इन्फॉर्म करू शकता. सो हे होतं या व्हिडिओ या प्रोजेक्ट बद्दलची माहिती. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशन आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.